Welcome to online presentation. सेल्फ इंट्रोडक्शन मी थोडक्यात सांगतो. मी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग प्लस PG लॅब केले आणि 25 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले. त्याचा माझा संबंध या गव्हर्नमेंट सेक्टरशी जास्त आला. सेल्स अँड मार्केटिंगमध्ये असल्यामुळे मी टेंडर्स भरायला सुरुवात केली होती आणि इट वॉज माय डेली प्रोसेस. मी NCDचा एम्पॅनल ट्रेनर पण आहे. पूर्ण दिवसाचं टेंडरिंगवर ट्रेनिंग घेण्यासाठी मला बोलवलं जातं. सॅटर्डे क्लबमधला माझा हा प्रवास आहे. मी अप्पर ट्रेनिंग चॅप्टरचा फाउंडर मेंबर आहे. त्यानंतर सेक्रेटरी होतो, चेअरमन होतो, NBC आणि वेबसाईट चॅप्टर कोऑर्डिनेटर होतो आणि आता डेप्युटी सेल आहे, नॅशनल बिझनेस सेल आहे. तर वेलकम टू द वर्ल्ड ऑफ ई टेंडरिंग. तुम्ही टेंडरिंग का केलं पाहिजे? तुम्हाला असं का वाटतं की टेंडरिंग का केलं पाहिजे? तर गव्हर्नमेंट इज वन ऑफ द बिगेस्ट बायर. तुम्हाला तुमचा बिझनेस जर मोठ्या स्केलवर न्यायचा असेल तर तुम्हाला टेंडर्स ही भरली पाहिजेत. कारण लाखो करोडो रुपयांची खरेदी ही सगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये केली जाते, पण तुम्हाला ती माहीत नसते आणि त्यामुळे तुम्ही छोटे छोटे कस्टमर शोधत असतात आपापल्या तिकीट साईजप्रमाणे. ज्याचं स्वतःचं मार्केटिंग तुम्ही स्वतः करू शकता, पण तुम्ही टेंडरकडे दुर्लक्ष करता आणि त्यामुळे तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे टेंडर्स असतात. पेस्ट कंट्रोल, प्रिंटिंग, स्टेशनरी, हाऊसकीपिंग, व्हेरियस प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग, वॉटरप्रूफिंग, पेंटिंग, इंटिरियर वर्क, फर्निचर वर्क, मॅनपॉवर सप्लाय पण वेगवेगळ्या कारणांसाठी लागते. कॅन्टीन रनिंग सर्व्हिसेस, इंजिनिअरिंगमध्ये पण बऱ्याच प्रकारचे टेंडर्स असतात. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझायनर, इंटिरियर डिझायनर, लँड सर्वेयर, जिओ टेक्निकल इंजिनियर, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, लीगल ॲडवायझर, मार्केटिंग कन्सल्टंट्स. तर मी तुम्हाला थोडीशी माहिती व्हिडिओद्वारे दाखवायला इच्छितो, कारण व्हिडिओ बघितल्यावर माणसाचं मनामध्ये ते बिंबित राहतं. दरवर्षी सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रात लाखो कोटी रुपयांचे टेंडर्स निघतात. मात्र अज्ञानापोटी अथवा माहिती नसल्याने या अतिशय मोठ्या संधींपासून आपण वंचित राहतो. मात्र आम्ही आपल्याला टेंडरिंगच्या या प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध करून देऊ. येस, तुम्ही टेंडरिंग करू शकता. कसे, कधी, कुठे हे आम्ही सांगू. आम्ही आहोत टेंडर टाईप. टेंडरिंग करावं, बिझनेस पडावं. अधिक माहितीसाठी मगरूर शेअर कर 9967578211. Important flow of tendering process. Step 1. We discuss and understand your products or services by making one-to-one meeting. Step 2. Based on the same, we suggest a probable customer where requirement of your products or services is seen by my past experience of 25 plus years. Step 3. We provide program-made class 3 DSC for tendering. Step 4. Vendor registration process completion of respective customer and tendering order registration is done. After that, we start searching tenders as per the specification requirement and PQ criteria. Step 5. If okay, we go ahead for tender documents, check sheet preparation and again rediscussed. Step 6. If all documents are there fulfilling PQ criteria, technical specification, product specification, commercial terms and condition, and then start preparing tender documents. Step 7. Preparing documents and checking and then final submission of tender documents on non-way. Step 8. We provide complete hand-holding support for clarifying queries if raised during tender opening and up to showing tender opening result. If you need extra support for order execution and till payment collection, we are there to provide you the same at extra cost. Our USP is Tendering Karao, Business Badhao. To know more about us, visit our website. Check out our customers' Google review and call or WhatsApp 9967578211. मी स्वतः फोकस करतोय तो म्हणजे टेंडरिंग. टेंडरिंगमध्ये मराठी माणसं फार कमी आहेत टेंडरिंगचा व्यवसाय करतात. कारण टेंडर म्हटलं की भीती वाटते. टेंडर कसं भरायचं, मुळात ते कसं वाचायचं हे शास्त्र आहे. वाचल्यानंतर ते कसं भरायचं ह्याचंही शास्त्र आहे. त्याची जी अनामत रक्कम असते ती कशी वाचवता येईल यासाठी काही पद्धती आहेत आणि त्या अनामत रक्कम भरावी लागते. म्हणून अनेक उद्योजक टेंडरचं काम करत नाही.
आणि येणाऱ्या काळामध्ये सॅटर्डे क्लबमध्ये ही मोठी संख्या असेल की अनेक उद्योजक टेंडर क्षेत्रात काम करत असतील. आपल्याला वाटत असेल की टेंडर म्हणजे फार मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी असू शकतं. मित्रांनो, मूळ तसं नाही. 16,000 करोड वस्तू आज सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सर्वसामान्य उद्योजकांकडून घेत असते. फक्त एवढंच असतं की तुम्हाला MSME रजिस्टर असावं लागतं. अगदी चाचणीपासून ते इंजिनपर्यंत बऱ्याचशा गोष्टी ह्या टेंडरिंगच्या माध्यमातून घेतल्या जातात. दुसरं, हे सगळं ऑनलाईन असल्यामुळे करप्शनला आता वाव राहिलेला नाही. तुम्ही L1 असाल, L2 असाल तर त्या पद्धतीने तुमच्याशी डील केलं जातं. आणि हे सगळं करून देण्यासाठी एक सॅटर्डे क्लबमध्ये एक स्पेशालिस्ट आहे, ते म्हणजे आमचे मकरंद शेरकर. हे त्याच्यावरती फोकस काम करतात. गेल्या 6-8 महिन्यामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांना टेंडरिंग बिझनेसमध्ये उतरवलेलं आहे आणि अनेक उद्योजक त्या दृष्टीने काम करतात. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणचा मराठी माणूस हा उद्योजक झालेला बघायचा आहे. सॅटर्डे क्लबचे संस्थापक भिडे साहेब यांनी जे काही स्वप्न हा व्हिडिओ सरांनी करोना काळामध्ये जेव्हा ऑनलाईन सेशन्स होत होती तेव्हा त्यांनी हा म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये आला. मी तो फेसबुकवर बघितला आणि मग मी तो एडिट करून घेतला. सो स्पेशल थँक्स टू बगाडे सर. थोडक्यात मी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय आणि ती कशासाठी लागते त्याचा एक इंटरनेट आणि ऑनलाईन युगात तुमचा डेटा आणि माहिती सुरक्षित ठेवण्यात टेंडर भरण्यासाठी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर बनवावीच लागते. एक्सेप्ट जे टेंडर बाकी सगळ्या टेंडरवर काम करण्यासाठी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर बनवावे. ई मुद्राचं चॅनल ऑथराइज चॅनल पार्टनर आहे. तसे आता सर्व ऑनलाईन प्रक्रियेत तुम्हाला दस्तऐवजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षरी करावी लागेल. या उद्देशासाठी तुम्हाला क्लास 3 डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता असते. ITR फायलिंग, TGFT इम्पोर्ट एक्सपोर्ट ही टेंडरिंगची कामे करत असताना क्लास 3 डिजिटल सिग्नेचरची आवश्यकता लागू शकते. अनेक प्रकारच्या चायनीज डिजिटल सिग्नेचर बाजारात स्वस्त दरात मिळतात, परंतु आम्ही आपणास इमोग्रामे मेड इन इंडिया नंबर 1 क्वालिटी प्रॉडक्ट वापरायचे रिकमेंड करतो. ही टेंडर प्राइजेस नाही. हे इमुद्राचे ऑथराइज्ड चॅनल पार्टनर आहेत. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आमच्या कस्टमरचे गुगल रिव्ह्यू पहा. रेग्युलर टेंडर अलर्ट्स मिळवण्यासाठी अधिक माहितीसाठी 9966755211 वर कॉल किंवा व्हॉट्सअप करा. मला कुठल्याही प्रकारची डिजिटल सिग्नेचर बनवायची असेल तर मला नक्की संपर्क करा. तर होप मला आशा आहे की तुम्हाला माझं प्रेझेंटेशन आवडलं असेल. 10 मिनिटाचं डेब्युटेशन आहे, याच्यावर मी दिवसभर पण बोलू शकतो. आणि ॲज अ डेप्युटी सेल इन नॅशनल बिझनेस सेल तुम्हाला जर माझं प्रेझेंटेशन हवं असेल तर तुम्ही मला नक्की इन्व्हाइट करा. आय एम रेडी टू विजिट. थँक्यू. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. tendertech.co.in माझी पहिली वेबसाईट आहे आणि e-tendering.co.in याच्यावर मी लेटेस्ट टेंडर अपलोड करत असतो दर आठवड्याला शनिवारी. तर त्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या प्रॉडक्टचा टेंडर आहे की नाही तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट करून पाहू शकता. त्याच्यावर माझे टेस्टिमोनियल व्हिडिओज आणि ॲप्रिशिएशन लेटर्स पण आहेत. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करून e-tendering.co.in वेबसाईट नक्की बघा. धन्यवाद. आणि हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तुम्ही मला 1-to-1 करा. आपण टेलिफोन ऑनलाईन पद्धतीनं संध्याकाळी 6 नंतर ऑनलाईन मीटिंग करू आणि त्याच्या 1-to-1 मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. थँक्यू. थँक्स टू CSP of Dodeli Technical for giving me this opportunity and it's my pleasure की आज दुगाडे सर पण माझं प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आहे. सो थँक्यू व्हेरी मच.